तर वेगळ्या ऋतूमध्ये होणारं पित्त हे सुद्धा वेगळं असू शकतं का? आणि कुठल्या ऋतूत होणारं पित्त हे सगळ्यात जास्त त्रासदायक असतं? एप्रिल ऋतूमध्ये होणारं पित्त सगळ्यात वाईट. बरं. कारण शरद ऋतूमध्ये पित्ताचा प्रकोप होतो. म्हणजे पित्तासाठी सर्वश्रेष्ठ चिकित्सा रक्तमोक्षण सांगितली आहे किंवा विरेचन सांगितलं आहे. पण पित्त जर आपल्याला नॅचरल शरीरामध्ये ठेवायचं आहे तर शरद ऋतू जो सांगितला आहे तेव्हा आपण सगळ्यात जास्त काळजी घ्यायची आहे. शरद ऋतूचर्येमध्ये असं सांगितलं आहे की चंद्राचं जे चांदण आहे ते असं दुधावरती पडलं पाहिजे आणि तेव्हा आपण ते दूध प्राशन करायचं की त्यांनी शरीरात वाढलेल्या पित्ताचा प्रकोपाचं शमन होतं. बघ कोजागिरी पौर्णिमा तेव्हाच येते. सो आयुर्वेद आणि हे सण एकमेकांशी संलग्न आहेत. आपल्या पूर्वजांनी जे आपल्याला सांगितलं आहे की या गोष्टी त्यावेळी घडल्या पाहिजेत तर त्यानुसारच त्या सांगितलेल्या आहेत. आता जर हे शरद ऋतूमधलं पित्त जर आपण नीट कंट्रोल नाही ठेवलं तर पुढे जाऊन हाय ब्लड प्रेशर किंवा आपण म्हणतो ना हीट स्ट्रोक असेही व्याधी होऊ शकतात. कोलेस्ट्रॉल वाढणं, घट्ट झालं ना पित्त घट्ट झाल्यामुळे रक्त घट्ट झालं म्हणजेच काय तर कोलेस्ट्रॉल वाढला. सो पित्त हे एक एवढूसा 2 अक्षरी शब्द असला व्याप्ती खूप मोठी आहे. आणि म्हणून जर पित्ताचा त्रास असेल तर वेळेतच तुम्ही काही चांगल्या सवयी तुमच्या दिनचर्येमध्ये रुजू करायला हव्यात की ज्यामुळे तुम्हाला तो त्रास होणार नाही. बघ तूप, तूप हे पित्त कमी करतं. बरोबर. पण अति तूप खाल्लं पित्त होतं. आज अनेक पेशंट जे मायग्रेनचे आहेत की ज्यांना डोकं दुखतं. बघ मायग्रेनमध्ये कसं होतं डोक्यापर्यंत रक्तपुरवठा कमी होतो. ट्रिगर्स हेडेक, वॉमिटिंग किंवा डोळ्यापुढे फ्लॅशेस ऑफ लाईट येणं. माझा हा भाग दुखतो आणि वॉमिटिंग होते. तर त्यावेळेला बऱ्याच वेळेला पेनकिलरच घ्यायला लागते, काळोखात बसायला लागतं, बर्फाचा शेक मानेला द्यायला लागतो. पण अशा वेळी जर आपण पेशंटना सांगितलं की बेंबीमध्ये तुम्ही 2 थेंब तूप हे दररोज रात्री घालत जा, बघ खूप फरक पडतो. मायग्रेनचा ट्रिगर कमी होतो. आहारामध्ये त्यांना सांगितलं की तुम्ही दररोज खाणं शक्य नाही आहे पण आठवड्यातनं एकदा तरी जिलबी खाल्ली सकाळी पहाटे तर हे डोकं दुखणं कमी होतं. जिलबीचा शेप बघ कसा आहे, राऊंड राऊंड बरोबर. आतमध्ये पाक भरलेला असतो. आपल्या वेन्स नसा कशा आहेत, रक्त कसं असतं त्याच्या आतमध्ये असतं. तर हे पित्त कमी करायला हे मदत करतं. म्हणजे हे माझे ना गोड खाण्यावरून फार टिंगल उडवतात. लक्षात पण अति प्रमाणात नाहीच खायचंय, अति प्रमाणात नाही खायचंय. हे बघ मी काय म्हटलं की औषधाला योग्य मात्रेत आपण वापरायचंय, अति प्रमाणात नाही घ्यायचंय. तू रोज 10 जिलब्या खातोयस तर ते चालणार नाहीये, त्यांनी पित्त अच्छा ओके. तो म्हणते पाव किलो अर्धा किलोच्या खाली मी खरंच खात हे ठेवणार आहे आणि मी तेवढं चालणार नाहीये. बघ कोणती गोष्ट प्रमाणात केल्यावर त्याचा त्रास होत नाही. लहान मूल असतं ते तेल पाण्यावर वाढतं, आईचं दूध फक्त पित असतं तरी पण ते किती छान त्याची ग्रोथ असते. का? कारण आपण योग्य त्याची दिनचर्या करत असतो. बाळ कसं झोपतं शांतपणे हात वर करून, कुठली चिंता नाही त्याला. चिंता आली की ऍसिडिटी आली. ते काय कनेक्शन आहे ते सांगा ना डॉक्टर जरा. हे बघ पित्ताचा गुण सांगितला, तीक्ष्ण गुण. जेव्हा एखाद्या व्यक्तीला सतत टोमणे ऐकायला लागतात, बुलिंग केलं जातं, फ्रस्ट्रेशन येतं की अरे मग त्या व्यक्तीला असं वाटायला लागतं आपण शून्य आहोत आणि मग तो राग जो असतो ना तो वाढतो. काही पिक्चरमध्ये दाखवतात बघ की म्हणजे रागवलेल्या माणसाचं म्हणजे रक्त कसं तापलंय, बॉईल होतंय आणि खरंच तसं होतं याचा अर्थ त्यातलं पित्त वाढतं. आणि त्यामुळे चिंता जेव्हा होते किंवा स्ट्रेस येतो तेव्हा पित्त हाय लेवलला वाढतं आणि वात एकदम कमी होतो आणि त्यामुळे तो डिप्रेस्ड होतो. ही एक चेन आहे. आणि मग ह्यातनं बाहेर काढण्यासाठी बघ आपण जेव्हा एखादा माणूस डिप्रेस्ड असतो किंवा थकलेला दिसतो आपण काय विचारतो त्याला, पाणी आणून देऊ का एक भांडभर प्यायला? का विचारतो? कारण पाणी सेवन केल्यावर लगेच ॲक्टिव्ह होतो ना आपण. एखादं झाड आहे मुरझायावा, त्याला पाणी घातलं, फुलं यायला सुरुवात होते ना, सूर्यप्रकाश लागतो. तसंच आपल्याला पण या गोष्टी लागतात. आजकाल हे स्ट्रेस आणि ह्याचं जे गट आणि म्हणजे मेंदू आणि गट, ब्रेन आणि गट असा जो सिंड्रोम आहे, विचारांचा पगडा ह्या सगळ्या मनाचा जो असतो, मनावरती तीक्ष्ण परिणाम होऊन आपल्या आतड्यांमधले जे बॅसिलस असतात ना ते कुठेतरी ड्राय होतात आणि मग अन्नपचनच नीट होत नाही. जर तुझं अन्नपचन नीट नाही झालं ॲसिड तयार होणार आहे. अन्नपचन करायला हायड्रोक्लोरिक ॲसिड लागतं,
बरोबर आहे, तरच अन्नाचं पचन नीट होतं. गॅस्ट्रिक ग्लँड्स असतात, हे सगळे ॲसिड शरीरामध्ये संप्रेरकं सोडतात की चला छान अन्नपचन होतं आहे. आला स्ट्रेस, थांबलं, स्त्रावच आले नाही, ब्रेननी सिग्नलच दिला नाही, अन्न तिथेच पडून राहिलं, गॅस तयार झाला, ब्लोटिंग झालं, आधमान आटोप, गुडगुड आवाज पोटात यायला लागला आणि आधमान आटोप झाल्यावर तो गॅस त्या ॲसिडला वर घेऊन आला. खाण्याची इच्छाच नाही, जिभेवरती पांढरा लेअर, इच्छाच नाही, म्हणजे तो म्हणतो मला खायलाच नको आहे काही. आणि मग रात्री ह्याची परिणिती काय झाली, डोकं जड होतं, पहिले डोकं दुखतं आणि मग घशाशी खाकरणं, कफ येऊन राहतो. का? कारण अर्धवट जेवण म्हणजे शिजलेलं आहे आपण म्हणतो ना, तसा अर्धा विपाक झालेला आहे, त्याचा तो कफज विपाकापर्यंत ती अवस्था पूर्ण होते आणि मग तो ॲसिड रिफ्लक्स आपल्याला वरवर यायला लागतो. आता ह्याच्यामुळे काय होतं की तो माणूस त्याच्या मनाला जो सत्वगुण अन्नातनं मिळायला हवा तो मिळतच नाही, कारण त्याला ते खायची इच्छा नाही आहे. एखादं चांगलं अन्न बघ, वरण भात आहे, तूप आहे, लिंबू पिळलं, आपल्याला तोंडाला पाणी सुटलं, आपल्याला असं वाटलं वाव मी आत्ता हे खायलाच पाहिजे, मला भूक लागली आहे, हे खरं पित्त. अच्छा. अनेकदा ना घरचे म्हणून टाकतात की पित्त होतंय तर उलटी करून टाक, तर हा चांगला उपाय आहे? चांगला उपाय. ओके. वमन जे आपण सकाळी करतो ते करणं किती योग्य आहे पित्त होणं? बघ, रोज नाही करायचं, पण आठवड्यातनं एकदा करायला काहीच हरकत नाही. पण योग प्रशिक्षक जे असतात त्यांच्याकडनं व्यवस्थित ट्रेनिंग घेऊन ते करा. स्वतःच्याच ज्ञानाने करू नका, कारण मग कधीतरी ब्लीड होऊ शकतं, अति घर्षणाने पटकन त्रास होऊ शकतो, काही वेळा चक्कर येऊ शकते. तर काळजी घेऊन गेलं तर बेस्ट आहे ती गोष्ट. बघ, शरीरामध्ये जे एक्सेस आहे, लिव्हर ही सूचना देतो. अनेक वेळेला आपल्याला जुलाब होतात, तेव्हा आपण बघतो की आपण लगेच कुठलीही गोळी घेऊन ते थांबवायचा प्रयत्न करतो, पण लगेच थांबू नये, एखाद दिवस वाट बघावी, कारण यकृताकडनंच हा सिग्नल गेलेला असतो की हे हार्मफुल आहेत, हे बाहेर गेलं पाहिजे. अच्छा, ओके. म्हणजे गोळी जर आपण घेतली तर ते आहे तिथेच राहण्याची हे बघ, शक्यता जास्त 100 असते. म्हणजे 10च्या वर घेतले तर गोळी घ्यायलाच हवी, हां. पण 2-3 झाले तर ते होऊन द्यावेत. ओके. ते त्यातनं पित्त पडतं बाहेर, हां. सगळं जे दूषित पित्त आहे. हां. सर्दी, खोकला, कफ हे म्हणतो, रनिंग नोज आहे, नाकातनं पाणी वाहत आहे, तेव्हा पण पहिले जर आपण काही वेळ ती सर्दी वाहून दिली तर हे डोक्यामध्ये साठलेला कफ आहे, दुसरा वे काय त्याला बाहेर पडायला, म्हणजे दुसरी शमन केल्याशिवाय त्याच्याकडे वे आउटच नाही आहे. त्यामुळे जेव्हा शरीर सिग्नल देतं तेव्हा या गोष्टी बाहेर पडल्याच पाहिजे.